राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा। अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटतील। संजय राऊतांचा सुनील तटकरेंवर देखील निशाणा। शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावं, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं मत। पवारांकडून मात्र वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती। राज्यसभेची निवडणूक लढवणार असं शरद पवार यांनी मला आणि काँग्रेसला सांगितलं। राज्यसभेसंदर्भात तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार, राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांचा एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौरा। फडणवीसांकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट, सदिच्छा भेट असल्याची फडणवीसांची माहिती। अदृश्य शक्तींमुळे अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले, शशिकांत शिंदेंचा दावा। तर अदृश्य शक्ती म्हणजेच भाजप, राऊतांचा निशाणा। सुनेत्रा पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नव्या चेअरमन होण्याची शक्यता। 18 तारखेला सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कारखान्याची पहिली बैठक। मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल। मंत्रालयातील एसीबी कारवाईनंतर झिरवाळ अडचणीत येण्याची शक्यता। लाच प्रकरणी झिरवाळांच्या लिपिकाला अटक, सचिवावर देखील गंभीर आरोप। मंत्र्यांचं कार्यालय सील होणं लाजिरवाणी गोष्ट। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिला पाहिजे। मंत्रालय लाच प्रकरणावरून संजय राऊतांचा निशाणा। भाजपला राष्ट्रपती, राज्यपाल, मुस्लिम चालतात, मात्र परभणीच्या महापौराला विरोध करणं हे भाजपचं ढोंग। सामनातून हल्लाबोल। शरद पवार यांना आज डिस्चार्ज मिळणार। पवारांवरती मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी, डॉक्टरांची माहिती। एकनाथ खडसे गुंड प्रवृत्तीचा माणूस, आमदार चंद्रकांत पाटलांची टीका। तर राजकारणातून संपवण्याचं काम होतंय, 2 दिवसात भूमिका मांडणार, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदाराच्या कार्यालयातील बॅगमध्ये आढळलं पिस्तूल। आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयातील प्रकार, पोलिसांकडून पुढील तपास सुरू। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं नवा वाद। तीव्र विरोधानंतर उपमहापौरांच्या दालनातील फोटो हटवण्यात आला। यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत पाकिस्तानी गाण्यावरती डान्स केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। भाजप नेते गोपाळ कलाने यांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापक आणि एका शिक्षकावर गुन्हा दाखल। परतवाडा ते पुणे एसटी बसचे चालक मद्यधुंद अवस्थेत। बस चालक प्रल्हाद खडातेवरती खामगाव पोलिसात गुन्हा दाखल। बसमधील सहचालक सध्या फरार। अतिक्रमणकर्ते खुश होतील असं वागू नका, हायकोर्टानं मुंबई महापालिकेला फटकारलं। पवईतील झोपडपट्ट्या हटवण्यासाठी 10 दिवसांचा कृती आराखडा तयार करा, कोर्टाचे पालिका आयुक्तांना निर्देश। मुंबईसह मीरा भाईंदर, वसई, विरार, कल्याण आणि ठाण्यासाठी लवकरच जलमेट्रो धावणार। 10 जलमार्गांचा आराखडा अंतिम टप्प्यात। जलमेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार। मुंबईमध्ये मार्चमध्ये आता म्हाडाच्या 5000 घरांसाठी सोडत निघणार। बहुतांश घरं अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी असणार, तर 2500 घरं पत्राचाळीत असल्याची माहिती। सरकारी शाळांमध्ये आता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर मिळणार। राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता, 165 कोटींचा निधी पुरवणार। मुंबईमध्ये उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक असणार। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक, तर हार्बरवरती कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवरती देखभालीची कामं केली जाणार।